नमस्कार, मी पूर्णिमा शिंदे. आपल्या समवेत आहेत GS महानगर कोऑपरेटिव्ह बँकेच्या विद्यमान अध्यक्षा सुमनताई गुलाबराव शेळके मॅडम. नमस्कार ताई. नमस्कार. कर्तृत्वाच्या थेंबाथेंबानं विशाल अशा महासागराची निर्मिती होते आणि तशीच महानगर बँकेची निर्मिती झालेली आहे. समर्पण, सेवा यातूनच जे वटवृक्ष जन्माला आला. एक छोटीशी वेल लावली होती स्वर्गीय गुलाबरावजी शेळके साहेब. त्यांनी आपल्या पत्नीच्या साथीनं, सहभागानं, पदोपदी आणि क्षणोक्षणी त्यांनी 50 वर्षांपूर्वी GS महानगर बँकेची स्थापना केली. आता आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सुमनताई, प्रथम या बँकेची सद्यस्थिती काय? सध्या GS महानगर बँकेच्या 70 शाखा आहेत आणि 3000 कोटीच्या ठेवी आणि RBI कडनं सक्षमतेचं प्रमाणपत्र आम्हाला मिळालं आहे आणि आमचा NPA 0 आहे. अशी आहे आमच्या बँकेची सध्याची परिस्थिती. खूप सुंदर, अगदी प्रगतीपथावर आहे. मग या विकास योजनांबद्दल काही सांगाल का? पुढील भविष्य काळातील? नाही, आमचा विकास तसा चांगला चालला आहे आणि मला येत्या भविष्य काळात मला 5000 कोटीच्या ठेवी गोळा करायच्या आहेत आणि 100 शाखांचं उद्दिष्ट माझ्या पुढे आहे आणि GS महानगर बँकेच्या भवनात मला स्थलांतर करायचं आहे. स्वतःच्या जागेत मला स्थलांतर करायचं आहे. सुंदर, छान स्वप्न आहे आपलं. भविष्य काळातील योजना, उद्दिष्ट अतिशय सुंदर आहेत. ताई, 50 वर्षांच्या काळात आपण या जडणघडणीमध्ये आहात, या साक्षीदार आहात, तर काही सांगाल का? 50 वर्षाच्या काळात बँक 73 स्थापन झाली आणि मी साहेबांना सावलीसारखी साथ दिली आणि बँकेची जडणघडण मी स्वतः जवळून पाहिली आणि ती बँक कशी उभी केली त्याची साक्षीदार मी आहे. आणि मी 5 वर्ष बँकेचे अध्यक्ष सुद्धा होते. अतिशय उत्तम कारभार केला. अध्यक्ष असताना आपण आपल्या मार्गदर्शनाखाली सगळं चालू आहे. अतिशय सुंदर. मग ताई, आता ह्या निवडणुका होत आहेत, याला कारण काय? याला कारण म्हणजे काही लोक स्वार्थी, अहंकार, गैरसमजुतीमुळे हे इलेक्शन होते. मग ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपण काही प्रयत्न वगैरे केले का? कसे केले? प्रयत्न केल्याशिवाय राहिले का? मी केले ना प्रयत्न, पण त्यांचे प्रस्ताव मला आवडणारे नव्हते म्हणून हे इलेक्शन होते. मग ताई, आपल्या या सभासदांना, समाजाला तुम्ही काय आवाहन कराल किंवा काय संदेश देऊ इच्छिता? मी सभासदांना संदेश देईल की आपण सगळ्यांनी शेळके साहेबांचं स्वप्न पुरं करायचंय आणि त्याकरता आपण रिक्षा या चिन्हावर शिक्का मारून सगळ्यांना निवडून द्यायचंय. आणि माझ्याबरोबर जे माझे सहकारी आहेत त्यांची निशाणी रिक्षा आहे आणि माझ्या सहकाऱ्यांना मला रिक्षा या चिन्हावर शिक्का मारून आम्हाला निवडून द्या हीच विनंती करते. या होत्या सुमनताई गुलाबराव शेळके. बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे, हे विश्वची माझे घर या उक्तीप्रमाणे सर्वांना आपलंसं समजून, आपलंसं करून स्वर्गीय गुलाबराव शेळके साहेबांनी निर्मिती केलेल्या या वटवृक्षामध्ये ताईंचा तितकाच वाटा आहे. सत्कार्याचा दीप आहे, सहकार्याचा दीप आहे, तेवते मी सहकार करणे आहे धावते मी, असं त्यांची काहीशी भूमिका. या भूमिकेतून त्या जात असताना त्यांनी आपल्या सर्वांना आवाहन केलेले आहे की रिक्षा या निशाणीवरच शिक्का मारून आपण आपले हे उमेदवार विजयी करूया आणि भरघोस मतांनी विजयी करूया. हीच आहे स्वर्गीय संस्थापक, संचालक, अध्यक्ष, सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब आणि उदयदादा यांना ऋण श्रद्धांजली. सुमनताई, धन्यवाद. धन्यवाद.